शासनाच्या 100 कोटींच्या मदतीमुळे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतनवाढ जमा होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पूर्ण केला। मालमत्तेच्या वादातून चंद्रपूरमध्ये भावाने सख्ख्या बहिणीचा जीव घेतला तर भांडण सोडवायला गेलेली आई गंभीर जखमी झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात बकऱ्यांच्या व्यवहाराच्या वादातून 2 गटात मारामारी होऊन 5 ते 6 जण जखमी झाले असून पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेत गुन्हा नोंदविला आहे। 10वी-12वी परीक्षात काही ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकार समोर आले असले तरी कडक कारवाईमुळे कॉपीयुक्त अभियानाचा प्रभाव दिसून येत असून गैरप्रकार रोखण्यासाठी मानसिकता बदल आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे। पुणे आरटीओच्या विशेष तपासणीत 477 पैकी 174 रिक्षा चालक नियम मोडताना आढळले असून 6 जणांचे परवाने निलंबित करत सुमारे 55 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये यंदापासून एमटेक व पीएचडी सुरू होत बीटेकच्या 5 शाखांची एकूण प्रवेश संख्या 480 विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्यात आली असून नौदल वायुदलाच्या पाल्यांना ही संधी देण्यात आली आहे। ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापार प्रकरणात गुन्हे शाखेने 26 वर्षीय अभिनेत्रीला अटक केली असून 2 महिलांना मुक्त करण्यात आले आहे। वार्षिक भंडारा सोहळ्याच्या तयारीमुळे कोल्हापूरच्या आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा मंदिर 3 ते 6 मार्च दरम्यान दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला असून आता ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे नियमित तपासणीसाठी दाखल होणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली। समूह साधन समन्वयक पदासाठी प्रत्येक जागेसाठी सुमारे 15 शिक्षक स्पर्धेत असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।